ठीक आहे, जस्ट अ मिनिट. तर इथला फॅन ऑन करा. हो, ठीक आहे. चलो, तर आता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला जे काही एखादं इक्वेशन दिलेलं असतं वायच्या फॉर्मॅटमध्ये वगैरे, ठीक आहे. आता त्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन फॉर्म करायला लागतं. आता कसं करायचं, काय करायचं ते पाहूयात. त्यात आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करायला लागतं की त्यात नंबर ऑफ कॉन्स्टंट किती आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ कॉन्स्टंट किती आहेत. जितके नंबर ऑफ कॉन्स्टंट आहेत तितक्या टाइम्स त्याला डिफरन्शिएट करायला लागतं. सो हेडिंग टाका प्रत्येकाने, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यातल्या आता काही स्टेप्स असणार आहेत. फर्स्ट असणार आहे आयडेंटिफाय द नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आता आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे काय पहा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असं इक्वेशन आहे y इज इक्वल टू ax प्लस 3. आता ह्या इक्वेशन मध्ये जर पाहायला गेलं बेसिकली तर 3 कॉन्स्टंट आहेत. एक तर आहे a, एक तर आहे आपला 3, राईट. आता ज्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जसं की 3, याला म्हणतात फिक्स कॉन्स्टंट. आता हा जो काही 3 आहे फिक्स कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? नाहीये. 3 जो आहे हा फिक्स कॉन्स्टंट म्हणतात, याची व्हॅल्यू कधी चेंज होणार आहे का? ह्या इक्वेशन मध्ये नाही, ती 3 ची 3च राहणार आहे. बट हा जो काही a आहे, हा a जरी कॉन्स्टंट असला तरी याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. ह्या केसमध्ये अशा कॉन्स्टंटला म्हणतात आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे काय, की ज्याची व्हॅल्यू आपण आपल्या मनाने घेऊ शकतो, अशा याला काय म्हणणार आपण? आर्बिट्ररी कॉन्स्टंट. सिंपल आहे. सो फिक्स कॉन्स्टंट आणि आर्बिट्ररी कॉन्स्टंट मधला डिफरन्स कळलाय. सो आपल्याला नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट आयडेंटिफाय करायचे. फिक्स कॉन्स्टंट किती असू द्यात, वी डोंट केअर अबाउट इट. फक्त आपल्याला काय पाहिजेत? आर्बिट्ररी कॉन्स्टंट पाहिजेत. नाव ह्या इक्वेशनला जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत तितक्या टाइम्स त्याला डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट given equation number of times equal to the number of arbitrary constant. Equals to the number of आर्बिट्ररी कॉन्स्टंट. काय आवाज येत नाही का? काय होतंय, काही नाही प्रॉब्लेम? ठीक आहे. सो आता जितके काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तितक्या टाइम्स आपण त्याला काय करणार आहे? डिफरन्शिएट करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडं असं इक्वेशन आहे, y इज इक्वल टू ax प्लस b. आता माझ्याकडे किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाले? हा एक झाला, हा दुसरा झाला.
तर टोटल नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती झाले 2. तर आपण याचे 2 डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. एक तर dy/dx आणि परत d²y/dx². जर माझ्याकडे 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर मी 3 वेळा dy/dx, d²y/dx², d³ y/dx³. सो हे कळलंय, जितके नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तितक्या नंबर त्याला डिफरन्शिएट करायचंय आणि त्यानंतर जे काही आपले इक्वेशन्स तयार होतील, जे काही आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले, हे डेरिव्हेटिव्ह यूज करून आर्बिट्ररी कॉन्स्टंट इलिमिनेट करायचे किंवा रिमूव्ह करायचे बाय युजिंग above derivative eliminate arbitrary constant. सो आर्बिट्ररी कॉन्स्टंट इलिमिनेट करायचे, जितके काही आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले त्याचे इक्वेशन्स बनवायचे. जसं काही कॉम्बिनेशन्स बनवता येईल त्या टाइपचे कॉम्बिनेशन्स बनवून आपल्याला ते काय करायचे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट सगळे रिमूव्ह करायचे. ठीक आहे. आणि जे काही डिफरन्शियल इक्वेशन तयार होईल ते असणारे आपलं गिवन डिफरन्शियल इक्वेशन तयार होईल. ठीक आहे. आता हे जे काही आपण लिहिलंय ना, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की तुम्हाला क्लिअर होईल, जास्त क्लिअर होईल. ठीक आहे. सो एक्झामला प्रॉब्लेम येतो, फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम, एखादा असा कर्व दिलेला असतो y इज इक्वल टू ax² प्लस b. ठीक आहे. फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम y इज इक्वल टू ax² प्लस b. तर y इज इक्वल टू ax² प्लस b याचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, सगळ्यात फर्स्ट स्टेप, नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट आयडेंटिफाय करायचे. आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत हे ओळखायचे. 1, 2. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाले आपल्या इथं? 2. तर टोटल नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट 2 आहेत, म्हणजे याला आपल्याला किती टाइम्स डिफरन्शिएट करायला लागणार आहे? ऑब्वियसली 2 टाइम्स. सो काय करायचे पहा सोल्युशन मध्ये, जे काही आपलं गिवन इक्वेशन असेल त्याला इक्वेशन 1 म्हणायचे. ठीक आहे. आता आपल्याला याला दोनदा डिफरन्शिएट करायचंय, तर करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला? सिम्पली dy/dx इज इक्वल टू a ॲज इट इज, x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2x प्लस b तर कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ b काय झालं इथं? 0. म्हणजे आपल्याला काय इक्वेशन मिळालंय? dy/dx इज इक्वल टू ट्वाइस ax. याला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर 2. हे काय झालंय आपलं? इक्वेशन नंबर 2 झालंय. आता जे काही इक्वेशन 2 आलंय त्याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं, कारण आपल्याला किती डबल 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, तो डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिजे. आपण काय करणार, नेक्स्ट स्टेप लागेल परत डिफरन्शिएट इक्वेशन 2. इक्वेशन 2 जे आहे त्याला परत विथ रिस्पेक्ट टू x. मग आता इथं ऑलरेडी dy/dx आहे, त्याला परत डिफरन्शिएट करायचंय. तो होतो डबल डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच d²y/dx² इज इक्वल टू, बाकी ह्या राईट हँड साइडचा डेरिव्हेटिव्ह आपला नॉर्मल काय येणार आहे, तो 2a आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 झालं. याला म्हणायचं आपलं इक्वेशन 3. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचंय, इक्वेशन 1, 2 आणि 3 या तिघांचा वापर करून असं इक्वेशन बनवायचे की ज्यात a, b ह्या दोन्ही पण व्हॅल्यूज आपल्या इलिमिनेट झाल्या पाहिजे. मग काय करूयात माहितीये का, आपण जी काही 2a ची व्हॅल्यू आहे ना, ती उचलून इथे पुट करूयात. ठीक आहे. काय येईल पहा बरं आपलं इक्वेशन, मग dy/dx इज इक्वल टू 2a च्या ऐवजी काय येणार आहे, d²y/dx² इंटू x. ठीक आहे. आता हे जे काही इक्वेशन तयार झालंय यात तुम्हाला कुठेही आर्बिट्ररी कॉन्स्टंट दिसतोय का? नाहीये. हे असणार आहे आपलं रिक्वायर्ड
डिफरन्शियल इक्वेशन. समजून घ्या. आपण जितक्या टाइम्स डिफरन्शिएट करणार आहे म्हणजे जितके काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट असणार आहे तितक्या टाइम्स त्याला डिफरन्शिएट करणार आहे. त्यानंतर जे काही इक्वेशन्स तयार होत जातील त्याला प्रॉपर नंबरिंग करत जाणार आहे. त्या नंबरिंग नंतर आपण जे काही इक्वेशन येतील त्याचाच यूज करून काय करणार आहे की नवीन इक्वेशन आपलं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणार आहे विच इज अ फ्री फ्रॉम आपले जे काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्यापासून फ्री असेल ते. ठीक आहे. तर हे अजून एक पाहूयात आपण. फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम y is equal to a cos x plus b sin x. ठीक आहे. फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम y is equal to a cos x plus b sin x. आता चला स्टेप बाय स्टेप आपलं जे काही दिलेलं इक्वेशन आहे त्याला इक्वेशन 1 म्हणायचंय. y is equal to a cos x plus b sin x. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट काय? हा नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट आयडेंटिफाय करायचे आहेत. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत आपल्याकडे? 2. किती वेळेस डिफरन्शिएट करायला गेलेला? 2 टाइम्स. सो डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. So dy by dx is equal to a into derivative of cos x काय तो minus sin x plus b into derivative of sin x काय तो cos x. हा काय झाला आपलं इक्वेशन 2. ठीक आहे. थोडस याला मॉडिफाईड करूयात. मायनस a sin x प्लस b cos x याला इक्वेशन 2 म्हणूयात आपण. आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह पाहिजे. करा परत एकदा डिफरन्शिएट. कुणाला करणार? इक्वेशन 2 ला. डिफरन्शिएट इक्वेशन 2 with respect to x. ठीक आहे. इथे काय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए ॲज इट इज. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आला? कॉस एक्स आला प्लस बी इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला? मायनस साइन एक्स आला. त्याला थोडंसं मॉडिफाईड करूया. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए कॉस एक्स मायनस बी साइन एक्स. इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला इक्वेशन 1, 2 आणि 3 याचा यूज करून ए बी सी च्या व्हॅल्यू एलिमिनेट करायच्या. इथं तर आपण यातनं जर मायनस साइन कॉमन घेतलं, ठीक आहे, मायनस साइन कॉमन घेतलं, आतमध्ये काय शिल्लक राहणार आहे आपल्याकडे? ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स. बरोबर. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा, आपलं जे काही इक्वेशन 1 आहे त्यामध्ये ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स ची व्हॅल्यू काय आहे? y. तो आपण इक्वेशन 1 आणि 3 वरनं हे क्लेम करू शकतो की याची व्हॅल्यू डायरेक्ट y पुट करू शकतो. सो फ्रॉम 1 and 3 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय. हे मायनस वाय कसं आलं पहा. इथं जी काय व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये y आहे. आपण ए प्लस बी कॉस एक्स, ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स च्या ऐवजी काय पुट केलंय डायरेक्टली y.
समजलं? ह्या टाइपचे प्रॉब्लेम्स येतात 4 मार्क्सला. फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म. ठीक आहे. त्याला हे डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करायचं. ठीक आहे. आता इथे एक नोट लिहून घ्या. आपण काय पाहिलंय स्टार्टिंगला, की जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तितक्या टाइम्स त्याला डिफरन्शिएट करायचे. तिथे एक एक्सेप्शन आहे साइन आणि कॉसच्या बाबतीत. आता इथं साइन आणि कॉस हा पेअर मध्ये आला होता, साइन एक्स प्लस कॉस एक्स वगैरे वगैरे. जरी एकटा सिंगल साइन आला किंवा एकटा सिंगल कॉस आला तरी पण त्याला 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे. कारण त्याचं रिझन असं आहे की साइन किंवा कॉसचं डेरिव्हेटिव्ह जेव्हा त्याला आपण 2 टाइम्स डिफरन्शिएट करतो तर तो रिपीट होतो, फक्त साइन चेंज होतं, बाकी डेरिव्हेटिव्ह रिपीट होतो. क्लिअर. तिथे एक नोट लिहा. इन केस ऑफ साइन अँड कॉस म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स आला, दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आले तर आपण दोनदा डिफरन्शिएट करणार, मग तर काही प्रॉब्लेम नाही. बट जर फक्त एकटा साइन एक्स आला किंवा फक्त एकटा कॉस एक्स आला तरी आपल्याला दोनदा डिफरन्शिएट करायचंय. डिफरन्शिएट गिवन इक्वेशन ट्वाइस. हे लक्षात ठेवा. इथे चुकून एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट यायचा साइन सोबत आणि तुम्ही एकदा डिफरन्शिएट करायचे तर तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट इलिमिनेट होणार नाही. ठीक आहे का? बिकॉज सिंपल आहे, साइन आणि कॉस यांचे डेरिव्हेटिव्ह असतील किंवा इंटिग्रेशन असतील, दोनदा केलं की ते रिपीट करतात स्वतःला, रिपीट इटसेल्फ. राईट. सो दॅट्स वाय आपल्याला साइन आणि कॉस एकटा जरी आला तरी त्याला 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे. आता याच्यावरती आपण प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेम कसा आहे तो. प्रॉब्लेम आहे, फॉर्म differential equation from y is equal to a sin 3x. ठीक आहे. फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम y is equal to a sin 3x. तर इथे पहा, आर्बिट्ररी कॉन्स्टंट तर एकच आहे, तर आपण याला एकदाच याला डिफरन्शिएट करून जमेल का? नाही. आपली स्पेशल केस काय म्हणते वरती नोट लिहिलेली, साइन आला किंवा कॉस आला तर त्याला काय करायचंय, 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचंय. फक्त साइन आणि कॉस होता, बाकी ठिकाणी आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऍज इट इज. ठीक आहे. ओके. चला, सेम y इज इक्वल टू a sin 3x. क्वेश्चन नंबर 1, differentiate with respect to x dy by dx is equal to a sin चा डेरिव्हेटिव्ह काय, cos 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. 3 इथं आपला चेन रूल किंवा कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतं, जे हा ओव्हरऑल dy बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, 3a cos 3x. इक्वेशन नंबर 2 झालं. आता याच्यावरनं आपण किती पण हे केलं तर आपल्याला
डिफरन्शियल इक्वेशन मिळणार नाही. सो आपण काय करणार याला अगेन ट्वाइस डिफरन्शिएट डी स्क्वेअर वाय बाय हा इथे लिहा डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो इथे dy by dx is equal to 3a into cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 3x into 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. हे झाले आपलं इक्वेशन 3. इथे आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू तर पहा हा 3 into 3 काय झालाय आपला 9 9a आणि हा काय झालाय मायनस साइन 3x. मायनस साइन ला बाहेर घ्या जरा तो मायनस 9a sin 3x. ठीक आहे. आणि आता इक्वेशन 1 2 3 पैकी पहा काय कुठं काय होतंय का. तर आपला जो काही a इंटू साइन 3x a इंटू साइन 3x याच्याऐवजी काय आहे आपला y. करा बरं y सबस्टिट्यूट. मग आपलं इक्वेशन काय होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 9y. गेला का a आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाला का गायब झाला का रिमूव्ह. यस. आर्बिट्ररी कॉन्स्टंट झालाय रिमूव्ह आपला. ठीक आहे. सेम कॉस आलं तरी पण तेच म्हणजे एक 2 मार्क्सला क्वेश्चन आलाय. फॉर्म अ डी फ्रॉम y इज इक्वल टू कॉस एक्स. सिंपल आहे पहा. ठीक आहे. तर इथं आर्बिट्ररी इक्वेशन पण नाहीये बट आपली आर्बिट्ररी कॉन्स्टंट पण नाहीये बरोबर. बट आपले स्पेशल केस आहे कॉस एक्स. त्याला किती वेळेस डिफरन्शिएट करणार आपण 2 वेळेस. ठीक आहे. 2 वेळेस. चला करा एकदा याला इक्वेशन 1 म्हटलं कॉस एक्स आला त्याला डिफरन्शिएट केलं कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन आला dy बाय dx इज इक्वल टू काय झाला मायनस साइन एक्स. हे झालं आपलं इक्वेशन 2. त्याला अगेन डिफरन्शिएट केलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह परत काय आला कॉस एक्स आला. तर हा कॉस एक्स ला कसं रिमूव्ह करायचं ऑब्विसली इथं जो कॉस एक्स आहे त्याची व्हॅल्यू काय पुट करणार आपण वाय. तर आपला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला मायनस 5. झाले सगळं फंक्शन रिमूव्ह. ठीक आहे. हे एक जस्ट ओव्हरलुक होता की काय डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं करायचं काय करायचं. आता नेक्स्ट लेक्चरला जो काय आपला टॉपिक असणार आहे तो जर आपल्याला सोल्युशन पण दिलंय आणि डिफरन्शियल इक्वेशन पण दिलंय ते व्हेरीफाय वगैरे कसं करायचं काय करायचं ते कसं व्हेरीफाय करतात काय करतात त्यासाठी त्याला चेक करणार आहे आपण कसं व्हेरीफाय करतात काय. तर नेक्स्ट लेक्चरला त्यासोबत हा वाला पण टॉपिक परत रिपीट होणार आहे म्हणजे तो आणि हा इंटरलिंकिंग करते. तो आता तो टॉपिक जर स्टार्ट केला तर तो परत अगेन होणार नाही. उद्याच्या लेक्चरला आपण सोल्युशनचे 2 टाईप पाहणार आहे. एक आहे जनरल सोल्युशन दुसरं आहे ऑर्डिनरी सोल्युशन. ते व्हेरीफाय कसे करायचे आयडिया गिवन इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते आयडेंटिफाय किंवा व्हेरीफाय कसं करायचं ते पाहणार आहे. त्यानंतर मग आपलं सोल्युशन स्टार्ट होईल डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. ओके. सो
आपण उद्या उद्या पण ऑनलाईन क्लास असेल, ऑफलाईन सुट्टी असेल उद्या. शिवजयंती आहे त्यामुळे. ठीक आहे. सगळ्यांनी एन्जॉय करा. उद्या ऑनलाईनच क्लास असेल. टायमिंग अपडेट केला जाईल किंवा इव्हनिंगला 6-7 7-8 वाजताच असेल. इव्हनिंगच्या वेळेस असेल नॉर्मल. किंवा मग आपला रेग्युलर टायमिंगला 8:30 ला ठेवूया. तो पण बेटर ऑप्शन राहील. ठीक आहे. काही डाऊट कुणाला ह्या आजच्या काही टॉपिक मध्ये एखाद्या? नाहीये? ठीक आहे मग थांबूयात आपण आज. ठीक आहे.